तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडियाबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत. सो क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि पुढे ह्याच्यामध्ये काय मोमेंटम होऊ शकते, इन्व्हेस्टमेंटसाठी सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक चांगला आहे का, याविषयी आपण चर्चा करूया. पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलवर नवीन असाल सो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे मित्रांनो. सो बघा मित्रांनो, आता ह्यामध्ये काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स तर झालेले नाही आहेत. कोणता डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू कोणतंही अनाउन्समेंट या ठिकाणी झालेलं नाही आहे. फक्त आपण बघूया की कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे. आता कंपनीचं वैशिष्ट्य हे आहे मित्रांनो की कंपनी बँकिंग सर्व्हिसेस बरोबरच म्युच्युअल फंड, वेल्थ मॅनेजमेंट, ओके, अशा पद्धतीच्या सुद्धा सर्व्हिसेस मित्रांनो प्रोव्हाइड करते. इव्हन मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी काय करते, कंपनी प्रोव्हाइड करते. सो हे यांचं चांगलं वैशिष्ट्य आहे. बँकिंग व्यतिरिक्त सुद्धा मित्रांनो इतर वेल्थ मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा बँक इन्व्हॉल्व आहे. इव्हन त्या HDFC आणि ICICI सुद्धा इन्व्हॉल्व आहेत, त्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे, पण ही बँक सुद्धा मित्रांनो त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. ओके, चला आता आपण बघूया की ह्या ठिकाणी कंपनीचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. ह्या ठिकाणी रेव्हेन्यूचा जर विचार केला 27,475 कोटींचा रेव्हेन्यू, जो की मागील क्वार्टरमध्ये मार्च क्वार्टरमध्ये 27,869 करोड रुपये होता. सो रेव्हेन्यूमध्ये मित्रांनो थोडीशी घसरण तर आपल्याला मागील क्वार्टरपेक्षा पाहायला मिळते. 2024 जूनमध्ये 26,527 कोटींचा तो रेव्हेन्यू होता मित्रांनो. सो डेफिनेटली क्वार्टर ऑन क्वार्टर जर बघितलं मागील जून क्वार्टरपेक्षा रेव्हेन्यूमध्ये इयरली बेसिसवरती मित्रांनो रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ आपल्याला कुठे ना कुठे पाहायलाच मिळते. इंटरेस्टचा विचार केला 18,231 कोटींचे इंटरेस्ट कंपनीने पे केलेले आहेत आणि 8,844 करोड रुपयांचा मित्रांनो एक्सपेन्सेस या ठिकाणी झालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे मित्रांनो ही आहे की कंपनीला जो फायनान्सिंग प्रॉफिट झालेला आहे तो पॉझिटिव्ह आहे. 400 कोटी रुपयांचा फायनान्सिंग प्रॉफिट मित्रांनो ह्या ठिकाणी ह्यांना झालेला आहे. आणि इव्हन तुम्ही बघितलं तर असे बरेचसेच क्वार्टर आहेत ज्यावेळेला फायनान्सिंग प्रॉफिट मित्रांनो ह्यांचे काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ऑर्डर इन्कम बघितलं 4,869 कोटी रुपयांची ऑर्डर इन्कम आहे, जी मागील क्वार्टरमध्ये 6,223 करोड रुपये होती. सो डेफिनेटली ऑर्डर इन्कममध्ये थोडीशी घसरण आपल्याला हलकीशी पाहायला मिळते, पण ठीक आहे मित्रांनो, कंपनीचे जे काही फायनान्सिंग प्रॉफिट आहेत ते सुद्धा अत्यंत चांगले आणि पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता चला नेट प्रॉफिटचा विचार केला तर 4,428 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 5,011 करोड रुपयांचा होता आणि जून 2024 मध्ये 3,642 करोड रुपयांचा होता. सो मागील जून क्वार्टरचा जर विचार केला डेफिनेटली आपल्याला प्रॉफिटमध्ये एक चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. अराउंड मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं एक साधारणतः 800 कोटींच्या आसपास मित्रांनो आपल्याला काय मिळते, नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. मी राऊंड फिगर पकडून चालतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो चला आता एकंदरीत बघितलं तर रिझल्ट मित्रांनो काय आहेत, एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट ह्या ठिकाणी आहेत. आता सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वरती ठरू शकतं का, तर त्याविषयी आपण चर्चा करूया. सो डेफिनेटली मित्रांनो ह्या ठिकाणी मला वाटतं की सध्याचे लेवल जे आहेत ते इन्व्हेस्टमेंटसाठी ठीकठाक आहेत, पण माझ्या मते ह्यामध्ये एक ब्रेकआउट होणं फार जास्त गरजेचं आहे. ज्यावेळेला स्टॉक मित्रांनो 153 रुपयांचे लेवल्स क्रॉस करेल त्यावेळेला मित्रांनो ह्या ठिकाणी काय होऊ शकते, एक चांगली रॅली आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते ह्या स्टॉकमध्ये. ओके, तोपर्यंत मित्रांनो ह्यामध्ये काय होणार नाही, एक चांगलं मोमेंटम होण्याचे काही चान्सेस मला सध्या तरी दिसत नाहीत. हां, पण जर तुम्ही बघितलं व्हॅल्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर व्हॅल्युएशन मित्रांनो एकदम चांगले आहेत. ओके, कंपनीचा ROC आणि ROE मित्रांनो ह्या ठिकाणी अत्यंत चांगला आणि पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि कंपनीचे मित्रांनो जे काही व्हॅल्युएशन्स आहेत ते एकदम परफेक्ट आहेत बुक व्हॅल्यूचा जर तुम्ही विचार केलात तर. पण मित्रांनो ह्या काय स्टॉक जरा खूप जास्त वोलेटाईल आहे, त्यामुळे ब्रेकआउट होण्याची आपण वाट बघितली पाहिजे. त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली करू शकता. ओके, सध्याचे लेवलसुद्धा इन्व्हेस्टमेंटसाठी काय एक चांगले लेवल्स आहेत असं मला सध्या तरी ह्या ठिकाणी वाटते एकंदरीत त्याचे फंडामेंटल्स पाहता. सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.